शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. मध्ये सुद्धा ज्या आमच्या महिला कर्मचारी आहेत ज्यांनी क्रीडा व सांस्कृतिकमध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलं, बक्षीस मिळवलं, त्यांचाही इथं सत्कार आपण आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानोर सर हे भूषवणार आहेत. सोबत प्रमुख अतिथी म्हणून जे येणार आहेत ते श्री अनिलराव, सुकाणू समिती सदस्य, महाराष्ट्र शासन NEP 2020 हे इथं येणार आहेत. सोबत डॉक्टर सिंधू कुमार सिंग जे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स विभागचे भारताचे जॉईंट सेक्रेटरी आहेत, ते देखील इथं ते येणार आहेत. आणि माननीय प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दामोदर सर यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम खेळाडू, प्राध्यापक, प्रशिक्षक, प्राचार्य, आमच्या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य आदी सर्व सदस्य, सर्व प्राधिकार कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा आमच्या नवीन प्रशासकीय इमारत जो अहिल्या भवन आहे तिथे हा सिनेट हॉल बांधण्यात आले, तिथं हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आता तर उत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक किंवा अध्यापक हा पुरस्कार यावर्षी डॉक्टर मल्लिकार्जुन भालचंद्र पाटील BG शिवदारे कॉलेजचे जे फिजिकल डायरेक्टर आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक श्री संतोष धर्मा खेंडे यांनी बेसबॉल आणि सॉफ्टबॉलमध्ये उत्कृष्ट कार्य केले. त्यांचे बरेचसे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत, तर ते या पुरस्काराला पात्र झाले आहेत. क्रीडा शिक्षक पुरस्कार जे म्हणलं की सेकंडरी आणि हायर सेकंडरीसाठी, तर श्री राहुल सुरेश हजारे हे वॉलचंद कॉलेज ज्युनियर कॉलेज जो आहे तिथे ते क्रीडा शिक्षक आहेत, त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. तसंच उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार श्री वीरशैव शिवलिंगप्पा अंगडी जे आपले क्रीडा पत्रकार आहेत यांना हा पुरस्कार जातोय. आणि ओव्हरऑल बेस्ट कॉलेज इन स्पोर्ट्स उत्कृष्ट महाविद्यालय क्रीडा हा यंदाचा जो बहुमानाचा मान आहे तो संगमेश्वर महाविद्यालय यांना जातो. असे हे 4 आणि प्लस महाविद्यालयाचे 5 असे पुरस्कार. आंतरराष्ट्रीय खेळाडू मंडळ तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याकडे आहेत, ती आहे कुमारी प्रज्ञा माने. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रतिनिधित्व हँडबॉल या खेळात केलेला आहे. दरवर्षी आहे का यावर्षी विशेष सत्कार म्हणून? नाही, विशेष आपण त्यांना सत्कार करतोय, पण त्याच्यासाठी विद्यापीठाची एक सेपरेट स्पोर्ट्स पॉलिसी आहे की त्या अकॅडमिक वर्षी विद्यापीठाच्या ॲफिलेटेड कॉलेजमधला खेळाडू किंवा खेळाडू विद्यार्थी जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत म्हणजे मान्यताप्राप्त संघटनेच्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी नोंदवली, त्यांना विद्यापीठाच्या वतीने 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यांना देणार 2 लाख रुपये आपण ऑडिट त्यांना केलेलं आहे, दिले फक्त सन्मान सन्मान. पण दरवर्षी आपण एक आंतरराष्ट्रीय खेळाडूचं करतो का? आता 5 पुरस्कार आहेत तुमचे, मग 5 आहेत का 6 आहेत? पुरस्कार 4 आहेत आणि बेस्ट कॉलेजचा एक 5वा आहे. आंतरराष्ट्रीयचा आपण पुरस्कार अजून केलेला नाहीये. आम्ही ज्यावेळेस ही कमिटी स्क्रुटनीसाठी बसली होती ह्या विविध पुरस्कारासाठी, तर ते सर्व मेंबर्स इथं होते. दरवर्षी 4 हमखास देणार म्हणजे? हो, 4 तर हमखास आहे, पण त्या कमिटीकडनं आणि 5वा बेस्ट कॉलेजचा आहे. 5 म्हणजे 5 तुमचे दरवर्षी द्या. यावर्षी विशेष सत्कार म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू. बरं, पुरस्काराचं स्वरूप काय आहे? त्याला सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, अहिल्यादेवीचं मूर्ती असं त्यांचं स्वरूप आहे या सगळ्यांना. आणि त्यांना 2 लाख रुपये पूर्वीच दिले. पण ते पुरस्कार म्हणून नाही दिले, मदत आहे. ती स्पोर्ट्स पॉलिसी आमची वेगळी आहे. पण यावर्षी आम्हाला ज्यावेळेस कमिटीने ह्या स्क्रुटनीसाठी बसले ते विविध पुरस्काराच्या, सर्वसामान्य सदस्यांनी आम्हाला सुचवलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून एक महिला व एक पुरुष असं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्याचाही त्याच्यामध्ये समावेश करून आपण आपल्या प्राधिकरणाकडे मान्यता घ्यावी. तर आम्ही ती नोट ठेवलेली आहे. तर आता पुढच्या वर्षीपासून आम्ही असा प्रयत्न करणार आहे की एक महिला आणि एक पुरुष जे सर्वात हायएस्ट अचिव्हमेंट्स आहेत स्पोर्ट्समध्ये, त्या वर्षी आम्ही त्यांना हा पुरस्काराचा समावेश करतो. ते सोलापुरात विविध स्पर्धा घेणारे काही मंडळ आहेत, ते दरवर्षी विशेषतः ते दुर्मिळ शिवकालीन खेळ किंवा काय त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काही जण स्पर्धा आयोजित करतात, फार मोठा खर्चही करतात. मग पुढच्या बैठकीमध्ये त्याच्यावर एक मुद्द्यावर विचार करा ना की असं शिवकालीन किंवा ऐतिहासिक खेळांना पुन्हा चालना देण्यासाठी जे मदत करतात त्यांचाही सन्मान झाला.